केव्हाची वाट बघतोय मी तुझी. किती उशीर केलास तू. आणि तू मनूकडे गेली होतीस, मला का नाही सांगून गेली. मी नसतो का आलो तुझ्या बरोबर. नाही ते अचानक ठरलं ना माझं, म्हणून. मला न कळवता गेलीस तू. तुम्ही आराम करत होतात ना, म्हणून म्हटलं कशाला उगाच तुम्हाला डिस्टर्ब करायचं. आरती, आता माझं मनूला भेटायचं राहून गेलं ना, आता मी काय करू सांग. अहो तुम्ही विसरताय का, तुम्ही आजारी आहात आणि तुम्हाला जर का कळलं असतं की मी मनूकडे चालले तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबरच आला असतात. खूप दगदग झाली असती तुमची, म्हणून मी काही बोलले नाही. बरं ते राहू दे, मला सांग मनू काय म्हणाली, कशी आहे ती. मला काय विचारताय, तिलाच विचारा. म्हणजे मी तिला माझ्या बरोबरच घेऊन आली. काय, कुठे आहे ती. आहे ना इथे. मनू, मनू, बाबा. मनू, कसे आहात तुम्ही, तब्येत कशी आहे. काय मी तुमच्याशी बोलते, बोला ना माझ्याशी. तुम्हाला भेटायला आले मी. मला असं वाटतं हे स्वप्नच आहे. म्हणून तुला बघून खूप आनंद झाला. हे अजिबात स्वप्न नाहीये, मी खरंच भेटायला आले. आणि मी आता खूप गप्पा मारणार आहे तुमच्या बरोबर, भरपूर वेळ घालवणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला एकदम ठणठणीत बरं झालेलं बघायचं. तुला बघून ना एकदम ठणठणीत झालोय मी. हे बघ, बरं झालंय ना बाबा. मी आता तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. खरंच. पण तुझ्या राजवीरना आवडणार नाही हे. नितीश कुठे आहे. अगं तो आहे. मला सांग, राजवीरनी इथे यायला परमिशन कशी दिली तुला. 1 मिनिट सुद्धा तू त्यांच्या नजरेआड गेलेली चालत नाही त्यांना. त्यांचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर, म्हणून त्यांच्यापासून लांब गेलेलं चालत नाही त्यांना. मला माहिती आहे तुझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. हो ना. हो ना, राजवीर हिला पाठवतच नव्हते. मग शेवटी माईंशी बोलले मी. माईंनी समजूत काढली मग राजवीरची. खूप चांगलं केलंस तू. आता हिला काय इथेच उभी ठेवणार आहात का. अगं हो ग, इतक्या दिवसानंतर मनूला भेटतोय, तिच्याशी बोलतोय. खरंच ना, तुला बघण्यासाठी माझा जीव खूप तुटत होता. राजवीर, अरे काय आहे हे. दादा तुला जास्त लागलं तर नाही ना. आणि हा फोटो कसा काय पडला खाली. राजवीर, मी समजू शकतो तुझी मनस्थिती ठीक नाहीये, पण म्हणून हे काय बरोबर नाही रे. हो ना, काचा लागल्या असत्या तर केवढ्याला पडलं असतं. म्हणजे तुझे मतभेद असतील सुद्धा, पण मनवा या घरची सून आहे रे. हे तुझं माहेरी जाणं आम्हाला सुद्धा पटलेलं नाहीये, पण म्हणून चिडचिड करून काय उपयोग सांग मला.
म्हणजे तू स्वतःला सांभाळ एवढंच म्हणायचंय मला. काय रे, कसला आवाज आला? हा? राजवीर, अरे तुला लागलं नाही ना? राजवीर, काय म्हणते मी? वीर, अरे काय बोलतेय माई? राजवीर, तू का करतोस असं? हे बघ, शांत राहा, रागा करून घेऊ नकोस. माई मला जरा वेळ एकटं राहू दे. नाही, मी तुला एकटं नाही सोडणार. माई प्लीज. अरे काचा गोळा करायला नकोत का? माई तुला सांगितलं ना, जा तू प्लीज. तुम्हाला काय वेगळं सांगायचं? चला हो. काय आनंद झालाय. राजवीर मोहिते पाटील, आता तुम्ही संपलाय. काय मज्जा आली ना. कितीतरी दिवसांनी या घरामध्ये असा छान दिवस बघायला मिळाला. ती मनवा काय बोलली त्या राजवीरला. माझा तर विश्वास बसत नाहीये की ती मनवा होते म्हणून. फक्त बोलतीच बंद करून टाकली मनवानी तर. अरे ती तर बोललीच, पण तिची आई काय करेक्ट वेळेला आली तिथे. पण वडील, एक सेकंद जरी मागे पुढे झाला असता ना तर गोंधळ झाला असता. त्यांचा चेहरा पण बघण्यासारखा झाला होता ना. आणि बरं झालं त्या राजवीरनी त्यांच्या समोर मनवावर हात उगारला. ते आता तिच्या घरचे तिला परत या घरी पाठवणार नाहीत कधीच. नाहीच पाठवणार. आपल्या मुलीवर हात उगारलेला पाहिल्यावर कुठले आई वडील आपल्या पोरीला परत पाठवतील? हो वडील, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स नको. इथे कधीही काही होऊ शकतं. त्यांच्या वेडा का ग? सांग याला, असं काही होणार नाहीये. आता तेच होणार जे आपल्याला हवंय. जे काय व्हायलाच पाहिजे. इतके दिवस ह्या घरामध्ये मी कशी राहिल्या ना, माझं मला माहिती. हसायला काय झालं तुम्हाला? तर माझी परिस्थिती अजून बिकट होणार आहे. अगं आई, झालंय ना आपल्या मनासारखं. मनवा गेले ना घर सोडून. आणि नुसतं घर सोडून गेली नाहीये तर त्या राजवीरचा कमाल अपमान करून गेलेली आहे. अरे बाबा, मग आता काय झालं? जाऊ दे बाबा. तुम्हाला ना माझं दुःख कधीच कळणार नाही. अरे कसलं दुःख? आई, बरी आहेस ना तू? हो रे बाबा, झालंय सगळं आपल्या मनासारखं. पण ती मनवा गेले ना तर घरात ना, मग घरातली सगळी कामं मला एकटीला करत बसावी लागणार आता. गाई, तू काय टेन्शन घेते? 10 नोकर ठेवू आपण आता. हा चालेल चालेल. बरं, आता जरा नीट ऐका. राजवीरने आतापर्यंत फक्त फोटो फ्रेम तोडली आहे, पण आता तो मनवाच्या आठवणीत पुरता वेडा होईल. आणि याच संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. फॅक्टरी, बंगला, कंपनी, पैसा अडका हे सगळं आपलं पुन्हा आपल्या ताब्यात घ्यायचंय. कळलं? वडील, वाट कसली बघताय? लागा तयारीला. चला. किती दिवसांनी आलीस. तर मला सांग, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. असं वाटतंय जुने दिवस पुन्हा एकदा जगते. बरं, हा आनंद आम्हाला किती दिवस मिळणार आहे? म्हणजे किती दिवसांसाठी आली आहेस? असं काय विचारता तिला?
ती आत्ताच तर आलीये. अगं सहजच विचारलं मी. बाबा आता ताई इथे आहे तोपर्यंत आपण मस्त मजा करूया. हो पण औषधा वेळच्या वेळी घ्यायच्या बाबा, आणि सगळी पथ्य पण पाळायची. वाटलंच मला. मनू अजून माझ्या औषधांविषयी कसं बोलली नाही. हे मनू, मला सांग कसं चाललंय का सगळं? एवढं साधं उत्तर देण्यासाठी एवढा विचार करावा लागतो? नाही विचार नाही करत आहे. ऍक्च्युली मला जरा नितेशशी बोलायचं होतं ना, तर ते आठवलं अचानक. काय का ताई, काय झालं? काम कसं चाललंय? कसलं काम? कंपनीचं काम. कंपनी आता माझी नाही राहिली, सोडली मी ती कंपनी. काय? हो खरंच सांगतोय. पण का? मला पैशांची गरज होती. नितीश, पैशांची गरज होती तर माझ्याकडे पैसे मागायचे होते ना. कंपनी का सोडली? ताई मला तुझेच पैसे. मी मागितले होते तुझ्याकडे पैसे. काय मूर्खपणा करतो हा मुलगा. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता ताई. अरे पण आई तू तरी समजवायचं ना त्याला. एक मिनिट, कोणत्या पैशांबद्दल बोलतेस म्हणू तू? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही भांडताय काय असे? कधी कधी माझा विश्वासच बसत नाही तुम्ही सख्खे भाऊ बहिणा. भेटले कसले भांडताय? आरती एक मिनिट. नाही, मला खरंच नाही कळलं कशाबद्दल बोलतोय. मी कशाला यांच्याकडे लक्ष देते? तुम्हाला माहितीये ना यांचं कसं आहे. आत्ता भेटले आणि लगेच भांडायला सुरुवात केली. त्यांना काय कारण लागतं का भांडायला? मनू, घरी सगळं ठीक आहे ना? हो ठीक आहे. ताई तुमच्याकडे तो पाहुणा आला होता ना, कैवल्य. बोलायला छान वाटलं. तो आहे अजून का गेला? गेले ते. अच्छा. मनवा, सखी कशी आहेस? मी मस्त आहे. तू कशी आहेस? तुला बघून एकदम खुश झाले. मी पण. बरं आता आली आहेस तर काही दिवस थांबणार आहेस ना? हो. आता कसं घर भरल्यासारखं वाटतंय. तुम्ही सगळेजण बसा, मी स्वयंपाकाचं बघते. मी पण येते मदतीला. नको, तू बस गप्पा मार. आले मी. ये ना बस. मनवा तुला सांगू, आम्ही तुला खूप मिस केलं इथे. मी पण तुम्हाला सगळ्यांनाच खूप मिस केलं. आणि बरं झालं तू आलीस. खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. हो. दादा दार उघड. दादा काय? दादा दार उघड प्लीज, मला तुझ्याशी बोलायचंय.
दादा अरे महत्वाचं काम आहे. काय काम आहे? काम काय? कसा आहेस तू? हे काम आहे तुझं? अरे रागवतोस काय? काळजी वाटते म्हणून विचारतोय ना. हे बघ दादा, जे झालं ते चुकीचंच झालं. असं व्हायला माझं फालतू सांत्वन करण्याची गरज नाही. निघ. अरे दादा ऐकून तर घे माझं. तुला निघ म्हणालोय मी. दादा प्लीज ऐकून तरी घे. जे काय बोलायचंय ते पटकन बोलायचं आणि निघायचं. हे बघ दादा, जे झाले ते चुकीचंच झाले. एखादी गोष्ट घडून गेली आहे आणि ती घडून गेली, ती आपल्या हातात नाहीये. त्यामुळे ती गोष्ट मनाला लावून घेण्यात काही अर्थ नाही. हे बघ, मान्य आहे की वहिनीची चूक आहे आणि दादा मला खात्री आहे वहिनीला तिची चूक कळेल आणि मग ती तुझी माफी मागायला नक्की येईल. आणि झालेल्या प्रकारामध्ये दादा तुझी काहीच चूक नाहीये. त्यामुळे तू नको जाऊस वहिनीला आणायला आणि कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवू नकोस. न फोन न मेसेज. आणि कसं आहे ना दादा, हे बघ, चूक वहिनीने केली तरी तुमचं नातं टिकावं म्हणून तू तिला थांबवायचा प्रयत्न केलास. वहिनीची चूक असून चूक. कैवल्य बँगलोरला गेलाय की मुंबईत आहे याची माहिती करणे सांग मला. हो दादा, करतो चौकशी. आणि जर तो मुंबईतच असेल ना, तर तो कोणासोबत आहे, कोणाला भेटतोय ह्याच्यावरती लक्ष ठेव. आणि दादा निघायचं. मनू भूक लागली का बाळा? एक 5-10 मिनिटं होत आले माझं सगळं. आणि ऐक ना, तुला आवडते म्हणून तिथे सोलकढी करून ठेवली बघ, चव घे जरा. आई माझी अजिबात इच्छा नाहीये खायची. तू का करतेस एवढं सगळं? असं काय करते तू? तू ऐकलंस ना बाबा काय म्हणाले ते? हो मी ऐकलं. आई ते खूप खुश आहेत म्हणून म्हणाले. हो मला सगळं कळतं, पण मी जर का त्यांचं ऐकलं नाही ना तर मला खूप बोलणी ऐकावी लागतील. आई पण काय बाळा? मला खूप वाईट वाटतंय. मला कळतंय, पण आपल्याकडे दुसरा काही पर्याय आहे? असं किती दिवस चालणार आहे? किती दिवस खोटं बोलायचं, असं खोटं वागायचं? बाबांची असं खोटं बोलायचं म्हणजे मला खूप त्रास होतो. पण आपण जर का त्यांच्याशी खोटं बोललो नाही तर त्यांना त्रास होईल. तू जरा समजून घे ना. त्यांना खरं काय आहे जर का कळलं तर त्यांना नाही सहन होणार. खूप मोठा धक्का बसेल. आणि त्यांची तब्येत आता नाजूक आहे. मनू, आपल्याला खोटं बोलावंच लागेल. आता बघ ना परिस्थिती काय आहे, बघ ना बाळा. आणि खूप दिवसानंतर मी त्यांच्या डोळ्यात आनंद बघितलाय. ठीक आहे, बरोबर आहे तुझं. मी नाही त्यांना कळू देणार. सॉरी. त्यांची तब्येत जास्त महत्वाची आहे. पण आई आपण नाही कळू देणार, ठीक आहे. पण आपण न सांगता त्यांना कळलं तर? नाही कळणार. मी सांगते ना, तू फक्त त्यांच्या समोर आनंदात राहा. तू माहेरपणासाठी आली आहेस असं भासव त्यांना. त्यांना संशय येऊ देऊ नकोस. मी सांगते ना, काही नाही कळणार त्यांना. आई मी तेच म्हणते, असं किती दिवस करायचं? मी 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस इथे राहिले ना तरी त्यांना कळणारच आहे की काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांना संशय येणारच आहे. तेव्हा आपण बघून घेऊ. तुला हवं तर मी बोलेन त्यांच्याशी. आता मी म्हणते तेवढं कर ना प्लीज. माझं ऐकशील ना? आई खरंच खूप अवघड आहे हे सगळं. मला सगळं कळतंय, पण आपल्याकडे दुसरा काही इलाज आहे का? मी नाही कळू देणार बाबांना. डोंट वरी. थँक्स. अगं बाई, बाबांची जेवणाआधीची औषधं त्याची राहिली. मी आले पटकन. तू जरा बासुंदी बघशील का तोपर्यंत? आणि गॅस बारीक कर.
बासुंदी केली आहे. आज काय एवढा स्पेशल मेन्यू केलाय? कैवल्यासाठी केलंय. सगळं त्यांच्या आवडीचं. राजवीर, मला यातली कुठलीच आठवण नको. नाही अडकायचं मला कोणत्याही आठवणीत.